शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचा 23 तारखेला रामटेक लोकसभा मतदारसंघात मेळावा आहे। 5 जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकाऱ्यांना बोलवण्यात आलेलं आहे। उत्तम कापसेजी नागपूर ग्रामीणचे जिल्हा प्रमुख आपल्यासोबत आहे। सर, कशासाठी हे आयोजन आहे, कोण कोण येणार? जय महाराष्ट्र। उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षातर्फे पूर्व विदर्भ 5 जिल्ह्यांमधून पूर्ण पदाधिकारी, जिल्हा प्रमुख, उपजिल्हा प्रमुख, तालुका प्रमुख, उपतालुका प्रमुख व शहर प्रमुख, उपशहर प्रमुख आणि पूर्ण जिल्हा परिषदचे सर्कल प्रमुख, उपसर्कल प्रमुख असा हा मार्गदर्शन मेळावा आहे। याच्यामध्ये व्याख्यान करणारे आणि पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना पक्ष कसा बळकट केला गेला पाहिजे याच्यात व्याख्यान आहे आणि आगामी येणाऱ्या निवडणुकासाठी कसे कार्यकर्ता सज्ज झाले पाहिजे आणि कशी पक्षाची बांधणी केली पाहिजे त्या विचारधाराने तिथं मार्गदर्शन देणार आहेत। रामटेक हा मतदारसंघ गेल्या वेळेस तुमचा खासदार होता, ते आता शिंदे गटात गेलेले आहे, शिंदे यांच्या शिवसेनेत गेलेले आहे। तिथे तुमचा हा मेळावा होतो, त्यामुळे जास्त राजकीय महत्त्व आहे। तुम्ही पण तयारी करताय का तिथं? असं बोलता येणार नाही। रामटेक हा शिवसेनेचा गड आहे। गड असून उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचा नेहमी 4दा तिथून खासदार निवडून आलेला आहे आणि रामटेक हा गड असून रामाच्या मंदिरावर आम्ही नक्की महाआरती करून तिथं भगवा झेंडा गाडणार आहोत आणि तिथून सुविचार पूर्ण महाराष्ट्रभर पसरवण्याचं काम श्रीमान आमचे पूर्व विदर्भाचे संपर्कप्रमुख भास्कर जाधव साहेब, तसेच समन्वयक काल नेमण्यात आलेले प्रकाशजी वाघ साहेब आणि आमचे संपर्कप्रमुख बाळाजी राऊत साहेब यांच्या मार्गदर्शनात पूर्ण महाराष्ट्रभर सुविचार आणि संस्कृतीचे असं मार्गदर्शन तिथं देण्यात येणार आहे। एक रामटेक लोकसभा मतदारसंघ शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटानेही मागितलं आहे, त्यांना निवडणूक लढायची आहे कारण की त्यांचा खासदार होता। काँग्रेसनंही मागितलेलं आहे। ही रस्सी केस सुरू आहे। हा तिढा तुम्ही दावा सोडला आहे तुमच्या गटाचा, कारण की दावा करण्यात आला होता रामटेकवर। पूर्ण पदाधिकारी सज्ज आहे। इलेक्शनमध्ये पूर्ण जे पण पक्षप्रमुख आम्हाला आदेश देतील त्या आदेशाचं पालन करणारे आतापर्यंत आम्ही पालन करतच आहोत आणि याच्यानंतरही आम्ही पालन करणार आहोत। पण लोकसभेच्या याच्यामध्ये मी त्याच्यावर उत्तर देऊ शकत नाही। सन्माननीय निवडणुकीची तयारी करताय तुम्ही, सन्माननीय ते पक्षप्रमुख ठरवतील। एकूणच की कसं संघटन बांधणी तुम्ही रामटेक लोकसभा मतदारसंघात करताय? रामटेक लोकसभा मतदारसंघामध्ये ग्रामपंचायतपासून तो पंचायत समितीपर्यंत, जिल्हा परिषदपासून तर पूर्ण विधानसभेमध्ये पूर्ण आम्ही बांधणूक केलेली आहे। नक्कीच रामटेक लोकसभा मतदारसंघ जिथे शिंदे गटाचा खासदार आहे त्या ठिकाणी ठाकरे गट एक मोठा मेळावा घेत आहेत। कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केलं जाणार आहे। कॅमेरामॅन सचिन सायमचा, गजानन माटे, TV9 मराठी, नागपूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।